अल्कोहोल फिनॉल इथरच्या सेकंड लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर आज फिनॉल्स बघायचे आहेत. फिनॉलचं क्लासिफिकेशन, फिनॉल डेफिनेशन, इथरचं क्लासिफिकेशन, इथरचं डेफिनेशन. छोटासा व्हिडिओ आहे, जास्त वेळ लागणार नाही अल्कोहोलसारखा. तर काय बघायचं आहे फिनॉल्स. पण फिनॉल बघायच्या अगोदर अगेन आपल्याला काय बघायचं एकदा अल्कोहोल्स म्हणजे काय, अल्कोहोल कसे तयार केले होते. अल्केनमधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला आणि OH ग्रुप्स अटॅच केला. आता काय करायचं आहे, फिनॉल्स आर, मी पहिल्यांदा डेफिनेशन लिहितो, अतिशय सोपी डेफिनेशन आहे, समजते का बघा. द कंपाऊंड्स, बघा डेफिनेशन काय, कंपाऊंड्स इन विच हायड्रॉक्सी ग्रुप is directly attached to benzene ring. बघा अशी कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये OH ग्रुप हा बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच असतो. म्हणजे आपल्याला फिनॉल माहीत पाहिजे असतील किंवा फिनॉल शिकायचे असतील तर दोन गोष्टी यायला पाहिजेत, एक OH ग्रुप आणि दुसरी बेन्झीन रिंग. बघा जरा मी दोन्हीला सर्कल केलेला आहे. बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला आपण म्हणायचं फिनॉल. मग फिनॉलचे काही स्ट्रक्चर्स बघूया का, कसं तयार करतो आपण फिनॉल. मी तुम्हाला बेन्झीनचं स्ट्रक्चर देतो बघा. हे व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन, व्हॉट इज द फॉर्म्युला, C6H6. यातून एक हायड्रोजन रिमूव्ह करा आणि त्याच्यामध्ये काय ॲड करा, एक OH ग्रुप ॲड करा. स्ट्रक्चर काय होईल बघा, बेन्झीन रिंगला तुमच्या डायरेक्टली इकडं OH अटॅच असेल, दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ फिनॉल. कधीही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बेन्झीन रिंगला OH ग्रुप डायरेक्टली अटॅच असले तर फिनॉल म्हणायचं. मग तुम्ही ह्याला फिनॉल म्हणणार का, इकडं लक्ष द्या, लिहून घेऊ नका. याला तुम्ही फिनॉल म्हणू शकता का, whether this compound is a phenol or not. See, this is not a phenol because OH group direct benzene ring ला अटॅच आहे का, नाही. OH ग्रुप कार्बनला अटॅच आणि कार्बन याला आहे. आता थोडं मागल्याच व्हिडिओमध्ये झालं होतं की दिस इज अ बेन्झिलिक, प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल आहे. लक्षात आलं का. चलो आता फिनॉलमध्ये सुद्धा परत क्लासिफिकेशन आहे, मोनोहायड्रिक फिनॉल, पॉलिहायड्रिक फिनॉल. काय असू शकतं, मोनोहायड्रिक फेनॉल. मी स्ट्रक्चर काढतो, लक्षात येतं का बघा मोनोहायड्रिक फेनॉलचं. किंवा आता तिथं लिहिलेलं आहे, इथं फेनॉल आहे. अजून एक स्ट्रक्चर काढतो मोनोहायड्रिक फेनॉलचं बघा. तुमच्या बेन्झीन रिंगला जर डायरेक्टली OH अटॅच असेल आणि इतर कोणतेही ग्रुप्स अटॅच असू दे, पण किमान एक OH ग्रुप बेन्झीन रिंगला जर डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं, तुम्ही भरू नका, CH3 तर जोडले आपण. दिस इज फेनॉल, दिस इज फेनॉल, दिस इज. मी तुम्हाला फेनॉलची 3 स्ट्रक्चर्स काढलेत. फेनॉलची 3 स्ट्रक्चर्स काढलेत कशी, OH बेन्झीन रिंगला अटॅच आहे, OH बेन्झीन रिंगला अटॅच आहे, OH बेन्झीन रिंगला अटॅच आहे. ज्या वेळेला OH बेन्झीन रिंगला अटॅच असतो त्याला फेनॉल म्हणायचं. बाकीचे कोणतेही ग्रुप्स असले तरी चालतील. मग ह्याचं नाव काय, हा मिथाइल ग्रुप आहे. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला नंबर 1 द्यायचा. बेन्झीन रिंगमध्ये नंबरिंग आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज करतो. मग ज्या कार्बनला ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या बेन्झीनच्या कार्बनला आपण नंबर 1 द्यायचा. मग हा किती झाला, 2 नंबर. 2 नंबरला हा ग्रुप कोणता आहे, मिथाइल. तर ह्याचं नाव काय होईल, 2-मिथाइल फेनॉल. ह्याचं नाव सांगा, 3-मिथाइल फेनॉल. ह्याचं नाव सांगा, आता याला पाहिजे, 4-मिथाइल फेनॉल. परंतु कधीही लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये ज्या ॲडजस्टंट पोझिशन शेजारचे असतात त्याला आपण ऑर्थो म्हणतो. मग ह्याला आपण असं नाव देऊ शकतो, ऑर्थो मिथाइल फेनॉल. अल्टरनेट पोझिशन असते ही तुम्हाला माहित आहे, मेटा मिथाइल फेनॉल किंवा मिथाइल फेनॉललाच अजून एक कॉमन नाव आहे. थांबा इथं लिहून घेऊ नका. मिथाइल फेनॉल जिथं असेल ना, मिथाइल फेनॉल म्हणजे फेनॉलमध्ये एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण क्रेसॉल म्हणतो. मग याला आपण असं पण नाव देऊ शकतो की ऑर्थो क्रेसॉल. क्रेसॉल म्हणजे काय, फेनॉलला एक मिथाइल ग्रुप अटॅच पाहिजे. मग ऑर्थो क्रेसॉल म्हणजे काय, हा जो मिथाइल ग्रुप अटॅच आहे तो ऑर्थोला पाहिजे. मग ह्याचं नाव काय होईल,
ह्याचं नाव कॉमन नाव मेटाक्रेसॉल आणि ह्याचं नाव काय पॅराक्रेसॉल. तुम्हाला माहिती आहे ना ऑर्थो मेटा आणि पॅरा पोझिशन. ओमपी पहिल्यांदा ऑर्थो मेटा आणि नंतरची पॅरा पोझिशन आहे. सी दिस इज ऑल अबाउट दी मोनोहायड्रिक अल्कोहोल. व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ पॉलीहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोलचा अजून एक एक्झाम्पल आपल्याकडे सापडतं का पाहूया. लेट मी चेक, मला जरा बघू द्या. तोपर्यंत हे लिहून घ्या. मोनोहायड्रिक एक्झाम्पल पॅराक्रेसॉल झालं तुम्हाला. एक मोनोहायड्रिकचं एक्झाम्पल अतिशय गरजेचं आहे जे तुम्हाला यायला पाहिजे. नीटला जेईला बऱ्याच वेळेला ह्या स्ट्रक्चर विचारलं गेलेलं आहे. त्याचं नाव काय असू शकतं 2,4,6 काय 2,4,6 ट्राय नायट्रोफेनॉल आणि ह्याला कॉमनमध्ये म्हणतात पिक्रिक ॲसिड. जे पिक्रिक ॲसिड नाव त्याचं IUPAC नोमेनक्लेचरमध्ये ॲक्सेप्ट केलं गेलेलं आहे. आलं लक्षात. सी दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ मोनोहायड्रिक फेनॉल. आता आपल्याला काय करायचं आहे पॉलीहायड्रिक फेनॉल. पॉलीहायड्रिक फेनॉलसाठी हे लिहून घ्या. मी इथं जागा करतो. पॉलीहायड्रिक. व्हॉट विल बी द मीनिंग ऑफ पॉलीहायड्रिक. अल्कोहोलमध्ये झालंय की आपल्याला पॉलीहायड्रिकचा अर्थ काय असू शकतो. एकापेक्षा जास्त OH ग्रुप जर बेन्झिन रिंगलाच डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो पॉलीहायड्रिक फेनॉल. पॉलीहायड्रिक फेनॉलचं एक्झाम्पल कसं असेल बघा. मी आता इथं एवढ्यात थोडासा शॉर्टकट मारतो. तुमच्यासारखंच करणार आहे मी इथून पुढं. शॉर्टकट मोनो शब्द काढला पॉली घेतला. तर एक स्ट्रक्चर काढूया आपण इथं. OH हां इथं 2 OH जोडले का बघा. जोडलेले आहेत. अजून एक एक्झाम्पल असू शकतं का बघा. त्याला आपण पॉलीहायड्रिक फेनॉल म्हणू शकतो का. म्हणू शकतो की काय. एकापेक्षा जास्त OH ग्रुप्स आहेत ना 1 2 1 2 1 2 आणि ते डायरेक्टली बेन्झिन रिंगला अटॅच आहे. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज अ फेनॉल. पण एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सी ग्रुप असल्यामुळे ह्याला पॉलीहायड्रिक फेनॉल पण म्हणतो. मग ह्याचं IUPAC नाव काय होऊ शकतं बेन्झिन 1,2-डायओल. IUPAC नोमेनक्लेचर 11वी मध्ये झालेलं आहे. बेन्झिन 1,2-डायओल. मग ह्याचं नाव काय असू शकतं तुम्हाला यायला पाहिजे बेन्झिन 1,3-डायोल आणि ह्याचं नाव काय बेन्झिन 1,4-डायोल. बरोबर आहे का. सी दिस इज कॉल्ड ॲज अ कॉमनली कॅटेकॉल म्हणतात ह्याला. ह्याला आपण नाव देऊ शकतो रिसॉर्सिनॉल. रिसॉर्सिनॉल आणि माझ्या माहितीनुसार ह्याला म्हणतो आपण क्युनॉल. ह्याला आपण काय म्हणतो क्युनॉल. ही कॉमन नाव आहेत. कॅटेकॉल रिसॉर्सिनॉल क्युनॉल ही कॉमन नेम ऑफ द पॉलीहायड्रिक अल्कोहोल. आता पॉलीहायड्रिक अल्कोहोलचं अजून एक एक्झाम्पल इथं दिलंय बघा. काय असेल हे पण लिहून घ्या. नंतर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. हे बेन्झिनची रिंग. याला इकडं OH इकडं OH. व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ दिस. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रायहायड्रिक फेनॉल. ट्रायहायड्रिक फेनॉल आणि ह्याचं नाव कसं होऊ शकतं बेन्झिन. चलो 1 2 3 ट्रायहायड्रिक 1 2 3 ट्रायओल. हायड्रिक नाही ट्रायओल होणार आहे. आलं लक्षात. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ कॉमनली पायरोगॅलोल. हे पण नावं लक्षात ठेवा. कधीतरी CETला वगैरे विचारली तरी स्ट्रक्चर्स माहीत पाहिजेत. लक्षात आलं. चल आता काय करायचं आपल्याला. लास्ट पार्ट ऑफ दिस कंटेंट इज द इथर. लास्ट पार्ट कुठला असणार आहे तुमचा इथर. व्हिडिओ पॉज करा व्हिडिओ. तोपर्यंत मी हे क्लीन करून घेतो. काय बघायचं आपल्याला इथर्स. आता इथर म्हणजे काय मी अगोदर डेफिनेशन लिहितो. मगाशी अशी लिहिली होती का बघा आपण. दीज आर दी अल्कॉक्सी
डेरिव्हेटिव्स ऑफ अल्केन. अर्थ काय, याचा अर्थ काय? अल्कॉक्सी म्हणजे कुठला ग्रुप? यस, OR. आपण आता अल्कोहोलला काय म्हणलो तर आठवतंय का तुम्हाला? अल्कोहोल एक नाव दिलं तर आपण काय, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. म्हणजे अल्केन मधून एक हायड्रोजन रिमूव्ह करून हायड्रॉक्सी ग्रुप ऍड केला. मग याचा अर्थ लावा बघू. अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे एक अल्केन घ्या, त्यातून हायड्रोजन रिमूव्ह करा आणि एक अल्कॉक्सी ग्रुप ऍड केलं, तुमचं इथर तयार होईल. फॉर एक्झाम्पल सी दिस इज डिनोटेड बाय ROR. कशाने डिनोट करतात हे? ROR. हे R कसं तयार झालं? एक अल्केन घेतला, कुठला? CH4, त्यातून एक हायड्रोजन रिमूव्ह केला, काय राहील तुमचं? CH3, त्याला एक अल्कॉक्सी ग्रुप जोडला, OR. दिस इज युअर इथर. आलं लक्षात? मग इथरमध्ये कसं असतं, तर मग ह्याला असं पण म्हणू शकता, दीज आर द कंपाऊंड्स इन विच 2 अल्किल ग्रुप्स आर अटॅच्ड टू द डायव्हॅलंट ऑक्सिजन. बरोबर आहे का? बघा, इथरच्या भरपूर डेफिनेशन आहेत. ही तर डेफिनेशन अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. दुसरी डेफिनेशन अशी आहे की अशी कंपाऊंड ज्यांच्यामध्ये डायव्हॅलंट ऑक्सिजनचा अर्थ काय? असा ऑक्सिजन ज्याची व्हॅलन्सी 2 आहे, 2 व्हॅलन्सी असलेल्या ऑक्सिजनला 2 अल्किल ग्रुप अटॅच असतात. ते अल्किल ग्रुप म्हणजे R, की जे सेम असू शकतात, वेगळे पण असू शकतात. मग ह्याची अजून एक डेफिनेशन असू शकते, द कंपाऊंड्स विच कंटेन्स 2 सेम ऑर डिफरंट काय अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू, बरोबर आहे बोला, अटॅच टू डायव्हॅलंट ऑक्सिजन. म्हणजे एका ऑक्सिजनला 2 वेगवेगळे ग्रुप्स अटॅच असू शकतात. फॉर एक्झाम्पल हे ROR असू शकतं किंवा ROR- पण असू शकतं. म्हणजे याच्यामध्ये काय असू शकतं, हा R- आणि हा R, 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप्स असू शकतात. एक्झाम्पल घ्यायचं तर असं असेल का? बघा, एक्झाम्पल इथंच तयार करतो मी. झालं का? बघा, हे दिस इज कॉल्ड ॲज अ डायमिथाइल इथर. नाव कसं लिहायचं हे नंतर बघू. डायमिथाइल म्हणजे 2 मिथाइल ऑक्सिजनला अटॅच आहेत. मग हे स्ट्रक्चर असं पण असू शकतं किंवा अजून एक इथरचं एक्झाम्पल असं पण असू शकतो ना, CH3O, आता इथं काय झाले, 2 अल्किल ग्रुप ऑक्सिजनला अटॅच आहेत, 2 अल्किल ग्रुप ऑक्सिजनला अटॅच आहेत, पण इथं अल्किल ग्रुप सेम आहेत, इथं अल्किल ग्रुप वेगळे आहेत. सी दिस इज द सेकंड डेफिनेशन. आता अजून तिसरी डेफिनेशन. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? बोला. लास्ट व्हिडिओत घेतले की आपण काय, अल्कोहोल. मी यातला हायड्रोजन रिमूव्ह करतो आणि R ॲड करतो. झालं का? बघा, इथं ह्याची मी डेफिनेशन अशी लिहितोय, अल्किल डेरिव्हेटिव्स ऑफ अल्कोहोल. होतंय का? चेक करा. अल्किल डेरिव्हेटिव्स ऑफ अल्कोहोल होतंय का? चेक करा. होतंय की. अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय? अल्केनमधून एक हायड्रोजन रिमूव्ह करून अल्कॉक्सी ग्रुप ॲड करायचा. तर अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल म्हणजे काय? अल्कोहोलमधून एक हायड्रोजन रिमूव्ह करून काय केलं तुम्ही? पण अल्कोहोलमधल्या हायड्रॉक्सी ग्रुपमधलाच H काढायचा, R मधला H काढायचा नाही. तर तुमचं काय होणार आहे? इथर तयार होईल. इथरची अजून एक गोष्ट, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? आता तुम्ही म्हणा, हा काय प्रश्न आहे का? व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? वॉटर. वॉटरमधले दोन्ही हायड्रोजन R ग्रुपनं सबस्टिट्यूट करा, तुमचा इथर होतोय का? बघा, these are the compounds obtained by replacing both the hydrogen of water by same or different alkyl group. वॉटरमधले दोन्ही हायड्रोजन जर आपण एकसारखे किंवा वेगळ्या हायड्रोजन R ग्रुपनं जर रिप्लेस केले तर आपण काय म्हणू शकतो? त्याला इथर म्हणू शकतो. मग इथरच्या 4 डेफिनेशन करू शकतो. आउट ऑफ दिस डेफिनेशन यू शुड लर्न. तुम्ही पहिली डेफिनेशन लर्न करावीच लागेल. मग आता काय करायचं आपल्याला? इथरचं क्लासिफिकेशन करायचं आहे. आता इथरचं क्लासिफिकेशन कसं असणार आहे? इथरचं रिप्रेझेंटेशन काय आहे? व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप और व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इथर? काय आहे? तर ROR. हे 2 R ग्रुप जर सेम असतील तर दिस इथर इज कॉल्ड ॲज अ सिमेट्रिकल इथर. काय याला म्हणायचं आपण? सिमेट्रिकल इथर. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिंपल इथर. ह्याला अजून एक नाव काय? सिंपल इथर. फॉर एक्झाम्पल CH3O, CH3, C2H5O, C2H5. तुम्ही म्हणा आम्हाला आता आज या लेक्चरला सरांचा चेहरा दिसत नाही, का तर माझं तोंड सारखं इकडंच असते. लिखाण भरपूर असतं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, बरोबर आहे. ह्याला आपण म्हणायचं
मिथाइल इथर. अर्थ कळतोय का? डाय म्हणजे किती? 2. मिथाइल म्हणजे 2 मिथाइल ग्रुप झाले ना. असा इथर की ज्याच्यामध्ये 2 मिथाइल होता. 2 मिथाइल ग्रुप कुणाला अटॅच असणार? ऑक्सिजनला. मग 2 मिथाइल म्हणजे एकसारखे ग्रुप झाले का? ह्याचं नाव काय होईल? डायइथाइल इथर. ह्याला आपण म्हणूया आपण डायइथाइल इथर. अँड सी दिस इज द एक्झाम्पल ऑफ युअर सिमेट्रिकल इथर. मग जर सिमेट्रिकल इथर एक क्लास असेल तर दुसरा क्लास कसा असणार आहे? अनसिमेट्रिकल. अनसिमेट्रिकल वर्ड आहे की आपण असिमेट्रिकल आहे ते जस्ट चेक करूया, गोंधळ व्हायला नको आपल्याकडं. सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल. काही काही ठिकाणी असिमेट्रिकल वापरतात. आपण टेक्स्टबुकमध्ये आहे तोच वापरूया. असिमेट्रिकल इथर काय अर्थ असू शकतो? असिमेट्रिकलचा अर्थ काय असू शकतो? बोला. सिमेट्रिकल म्हणजे 2 अल्किल ग्रुप सेम पाहिजेत. अनसिमेट्रिकल म्हणजे कसे असणार? 2 अल्किल ग्रुप वेगळे पाहिजेत. फॉर एक्झाम्पल CH3O C2H5. ह्याचं नाव काय? इथाइल मिथाइल इथर. बरोबर ना? किंवा अजून असं स्ट्रक्चर असू शकतं. ही बेन्झिन रिंग आहे. ह्या बेन्झिन रिंग इकडे ऑक्सिजन इकडे CH3 असेल तर ह्याला आपण काय देऊया नाव? मिथाइल फिनाइल इथर. किंवा दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲनिसोल. कॉमनमध्ये ह्याला ॲनिसोल म्हणतात, जे IUPAC काय केलं आहे? ॲक्सेप्ट केले गेलेलं आहे. लक्षात आलं का? सी दिस इज द डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ द इथर. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इथर? डेफिनेशन काय इथरची? अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हाऊ इट इज क्लासिफाईड? तुमच्या इथरमध्ये जे 2 अल्किल ग्रुप्स आहेत ते जर सेम असतील तर सिमेट्रिकल इथर, वेगळे असतील तर अनसिमेट्रिकल इथर त्याला आपण म्हणतो. चला, आता आपल्याला एक नवीन कॅटेगरी शिकायची आहे इथरची, दॅट इज कॉल्ड ॲज अ सायक्लिक इथर. कुठले? सायक्लिक इथर. सायक्लिक इथरचा अर्थ काय असतो? एक सायकल असणार आहे. फॉर एक्झाम्पल CH2CH2O. मग इकडे ऑक्सिजन आहे, इकडे CH2 वाटायचे, ह्या ऑक्सिजनला CH2 वाटायचे. दिस इज इथर. हे काय झालं? इथर. आणि असं स्ट्रक्चर असेल तर त्याला काय म्हणायचं? ऑक्सिरेन. ह्याला काय म्हणायचं आपण? ऑक्सिरेन. आता लिहून घेऊ ना, लक्ष द्या. ह्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिरेन. आणि ह्याला अजून एक नाव आहे. दिस ग्रुप इज ऑल्सो कॉल्ड ॲज इपॉक्सी. ह्याला आपण काय नाव देतो? इपॉक्सी ग्रुप. कधीही लक्षात ठेवा, एका ऑक्सिजनला इकडे 2 कार्बन अटॅच असले त्याला ऑक्सिरेन तर म्हणा, किंवा काय म्हणायचं त्याला? इपॉक्सी. मग हे तुमचं सायक्लिक इथर असू शकतं का? सॉरी, CH3CH CH2 ऑक्सिजन, इकडं ऑक्सिजन असू शकतं की. कसं काय? आता ह्याला आपण नाव कसं द्यायचं? ऑक्सिजनला 1 नंबर द्यायचा, 2 नंबर याला आणि 3 नंबर याला. जर ऑक्सिरेन नाव द्यायचं असेल तर ऑक्सिजन पासून सुरुवात करायची. 1 2 3 सायकल आहे ना. आणि सायकलमधल्या प्रत्येक चेनला आपण काय करतो? नंबरिंग. सायकलमधल्या प्रत्येक आयटमला नंबरिंग करतो ना. ऑक्सिजनला 1 द्यायचा, ह्याला 2 3. बरोबर ना? मग 2 मिथाइल नाव कसं आहे बघा? 2 मिथाइल ऑक्सिरेन. किंवा इपॉक्सी डेरिव्हेटिव्ह लिहायचं असेल तर कसलं? इपॉक्सी म्हणजे हे स्ट्रक्चर. इपॉक्सी म्हणजे CH2CH2 ऑक्सिजन असेल. मी इथं आहे का हे स्ट्रक्चर बघा? सी दिस इज द स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज इपॉक्सी. हे स्ट्रक्चर कुठलं झालं? इपॉक्सी. इपॉक्सीमध्ये कसं आहे? 1 आणि 2च्या मध्ये ऑक्सिजन आहे. हा लक्षात. याला कसं असणार आहे? 1 2 3. तर मग जस्ट आय विल चेक, माझ्या लक्षात नाही. 1 2 इपॉक्सी प्रोपेन. ह्याचं नाव काय? 1 2 इपॉक्सी प्रोपेन. आता थोडंसं चेक करूया आपण. प्रोपेन म्हणजे किती कार्बन? 3 आहेत का कार्बन? आणि इपॉक्सी म्हणजे काय? 2 कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन. पण त्यात कुठल्या 2 कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन आहे हेही महत्वाचं आहे. 1 आणि 2 नंबरच्या. आलं लक्षात? मग ह्याचं नाव सांगा बघू. CH3 CH CH CH3 इकडे एक ऑक्सिजन, इकडे एक ऑक्सिजन. चलो, ह्याचं नाव सांगा. ऑक्सिरेन कसं होईल? ऑक्सिरेन मध्ये काय होणार आहे तुमचं? हे बघा इकडे 1 2 3. 2 ला मिथाइल आहे, 3 ला मिथाइल आहे. 2 3 डायमिथाइल ऑक्सिरेन. बरोबर आहे ना? आणि इपॉक्सीमध्ये कसं होणार आहे? टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4. आणि किती नंबरच्या कार्बनमध्ये ऑक्सिजन आहे? 2 ला 3च्या मध्ये ऑक्सिजन आहे का? चलो, तर मग ह्याचं कसं होणार आहे? 2 3 इपॉक्सी. बरोबर, बोला 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 बोला. इपॉक्सी ब्युटेन. लक्षात आलं का? सी दिस इज ऑल अबाउट दी डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ द इथर. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे?
प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघायचं आहे. चलो, थँक्यू.